चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, 28 ऑक्टोबर शनिवारच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे। बघा, पौर्णिमेचा योग, पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच महत्त्वाचा हा आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी, आपल्या जीवनातील दारिद्र्य संपवण्यासाठी, आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची जर बाधा असेल, कुठलीही इडापिडा जर आपल्या पाठी लागलेली असेल, कुठल्याही प्रकारचा जर दोष आपल्याला असेल किंवा आपल्या घरातील कुठल्याही सदस्याला असेल, तर ते सगळे काही दोष निवारण्यासाठी हा पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या पतीसाठी, तुमच्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठी तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची बाधा असेल, कुठलीही नकारात्मकता असेल, कुठल्याही प्रकारचे जर अडथळे येत असतील, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, ग्रहदोष असेल, असे कुठलेही दोष जर तुमच्या जीवनामध्ये असतील तर ते नष्ट करण्यासाठी या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी दोष असतोच। आपण बऱ्याच वेळा हे जे दोष आहे त्यांच्याकडे आधी लक्ष देत नाही, मात्र याचा त्रास जेव्हा वाढतो, म्हणजे घरातील एखाद्या सदस्याचं लग्नच जमत नाही किंवा घरामध्ये सतत काही ना काही कुणी ना कुणी आजारी पडत असतं किंवा घरामध्ये सतत कलह व्हायला लागतात, मग तेव्हा आपण पत्रिका बघतो किंवा आपण तेव्हा ज्योतिषांकडे जातो आणि मग तेव्हा कळतं की तुमच्या घराला हा दोष आहे किंवा तुम्हाला हा दोष आहे। आणि मग त्यावेळेस असं होतं की ही पूजा घाला, हे करा, आणि इतके पैसे नसतात आपल्याकडे। बघा, त्यावेळेस जर तुम्ही असे काही उपाय केलेत तर ते नक्कीच तुम्हाला लागू पडतात। फक्त सांगितलेला प्रत्येक उपाय तुम्ही ठरवत जा की माझ्यासोबत खरंच हे घडत आहे, माझ्या घरात हा त्रास आहे आणि त्यासाठी मला हा उपाय करायचा आहे। मनापासून विश्वासाने केलेला प्रत्येक उपाय हा लाभ देऊन जातो। आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो विशेष करून तुमच्या मुलांसाठी, पतीसाठी आहे। पतीला कुठलंही व्यसन असेल, पती सतत चिडचिड करत असेल, तुमचं दोघांचं पटतच नसेल किंवा काहीही मतभेद, गैरसमज असतील, यासाठी तुम्ही करू शकतात। तुमचे जर मुलं तुमचं ऐकत नसतील, तीही सतत चिडचिड करत असतील, अभ्यासात लक्ष नसेल, मुलांच्या पतीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये भविष्यामध्ये किंवा मग जे काही त्यांचं चालू आहे त्यामध्ये सतत अडथळे येत असतील, विघ्न येत असतील, कुठलाच काम मार्गी लागत नसेल, तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी खास आपल्या पतीसाठी, मुलांसाठी, घरासाठी करणं खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या पद्धतीने हा जो उपाय आहे तो पौर्णिमेला प्रत्येक महिलेने आवर्जून करा। तुम्हाला काय करायचं आहे, कोजागिरीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 9च्या आतमध्ये, 6 नंतर 9च्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात। आता ताई, आम्ही 9:30, 10, 11 वाजता जॉबवरून येतो, तर मग तुम्ही 11 जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही करा, पण शक्यतो 9च्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला भाताचा खरडा बनवायचा आहे। आता ताई, भाताचा खरडा म्हणजे काय, तर जो अख्खा तांदूळ असतो, बघा बऱ्याच वेळा उपायांसाठी आपण अख्खा तांदळाचा भात शिजवतो, तर असं नाही करायचं। भाताचा खरडा म्हणजे तुटलेले जे तांदूळ असतात त्याला आपण खरडा असं म्हणतो, त्याचा तुम्हाला भात शिजवायचा आहे। आता जर तुमच्याकडे तुटलेले तांदूळ नसतील तर काय करायचं आहे, अख्खे तांदूळ घ्यायचे, ते मिक्सरला, अगदी जास्त नाही, मुठभर तांदूळ घ्यायचे, ते मिक्सरला लावायचे, थोडेसे बारीक करायचे, जास्तही नाही, अगदी मीडियम साईजने तुम्हाला ठेवायचे आहेत। त्यानंतर मिक्सरमधून हे तांदूळ बाहेर काढायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत, हे बारीक झालेले जे तांदूळ आहेत, हा जो खरडा आहे हा तुम्हाला एका टोपशीमध्ये टाकायचा आहे, यात पाणी टाकायचं आहे आणि याचा भात शिजवून घ्यायचा आहे। ठीक आहे, भात शिजून झाला, थोडासा थंड झाला की त्यानंतर तुम्हाला एक वडाच्या झाडाचं किंवा पिंपळाच्या झाडाचं किंवा मग तुम्हाला औदुंबराच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे आणि त्यावरती हा भात जो आहे तो पकडीने किंवा मग तुमच्याकडे जे पोतेरे असेल त्याने तुम्हाला ही जी टोपशी आहे ती उलटी अशी याच्यावरती करायची आहे। ठीक आहे, केल्यानंतर हा जो भात आहे या पानावरती पडणार आहे। आता या भातावरती तुम्हाला काय टाकायचे ते व्यवस्थित ऐका। या भाताच्या वरती तुम्हाला मुठभर, मुठीमध्ये तुमच्या मुठीमध्ये मावतील एवढे तुम्हाला काळे तीळ टाकायचे। ठीक आहे, मुठीमध्ये मावतील एवढे काळे तीळ या भातावरती तुम्हाला अशा मुठीनीच सोडायचे आहेत। तीळ सोडल्यानंतर याच्यावरती थोडंसं खड्यांचं मीठ ठेवायचं आहे, खड्यांचं मीठ टाकायचं आहे। तुमच्याकडे जर खड्यांचं मीठ नसेल तर जे बारीक वाटलेलं मीठ असतं ते घेतलं तरीही चालेल। त्यानंतर या मिठावरती तुम्हाला थोडंसं
तूप टाकायचं आहे. गाईचं असेल तर अतिशय उत्तम, गाईचं नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं तूप आहे हे तूप तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे असं तुम्हाला अगदी हाताने थोडंसं स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर एक अख्खी वात घ्यायची आहे, अख्खी वात. फुलवात असेल तर फुलवात घेतली तरीही चालेल, तीही तुपामध्ये भिजवायची आहे. तूप नसेल तर तेल घ्या, तेलामध्ये भिजवायची आहे. आणि तेलामध्ये भिजवलेली ही वात जी आहे ही या मिठाच्या वरती म्हणजे भाताच्या वरती हे काय काय ठेवलेलं आहे, शेवटी मीठ ठेवलेलं आहे, या मिठाच्या वरती ही वात तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि ही वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. ठीक आहे, हा उतारा तुमचा तयार झाला. हा उतारा तयार झाल्यानंतर तुमचे पती, जर तुम्ही हा उपाय पतीसाठी केलेला असेल तर तुमच्या पतीला एका जागी बसायला सांगायचं आहे. त्यांचं तोंड दक्षिण दिशेला आलं पाहिजे अशा पद्धतीने बसायला सांगायचं आहे. त्यांचं हे जे मुख आहे हे दक्षिण दिशेला आलं पाहिजे अशा पद्धतीने बसायला सांगायचं आहे. ठीक आहे, बसल्यानंतर तुमच्या पतीवरून तुम्हाला हा जो उतारा आहे तो दोनही हातामध्ये पकडून तुम्हाला 5 वेळा वरपासून खालपर्यंत उतरवायचा आहे. समजा मुलांसाठी केला तर मुलांवरनं करा, दोघांसाठीही केलेला आहे तर दोघांना बाजूबाजूला बसवा, एकदा पतीवर्ण एकदा मुलांवर्ण, म्हणजे 5 वेळा तुम्हाला सगळ्यात आधी पतीवर्ण आणि मग 5 वेळा तुम्हाला मुलांवर्ण हा उतारा उतरवायचा आहे. उतारा उतरवून झाला की त्यानंतर हा उतारा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि घराचा जो मेन दरवाजा आहे मेन दरवाजावरून देखील तुम्हाला 5 वेळा उतरवायचा आहे. 5 वेळा मुख्य दरवाजावरून देखील उतरवून झाला की त्यानंतर तुमच्या घराच्या समोर तुम्हाला जायचं आहे आणि जिथे केळीचं झाड असेल त्या केळीच्या झाडाच्या जवळ तुम्हाला हा उतारा ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे, आता ताई आमच्या घराच्या बाजूला केळीचं झाड नाही आहे, आम्ही कुठं ठेवायचं? घराच्या शेजारी पाजारी कुठेही केळीचं झाड असेल तर तिथेच ठेवा. आता तुमच्याकडे उद्याचा दिवस आहे, तुम्ही काय करा बघा, नर्सरीमध्ये जाल, आजूबाजूला कुठेही एक केळीचं झाड असतं, तिथे बाजूला अनेक केळीची झाडं आलेली असतात. ठीक आहे, तर तिथून एक केळीचं झाड तुम्हाला खणून आणायचं आहे. आता केळीचं झाड खणणं शक्य नसेल तर एक केळीच्या झाडाची फांदी खणून आणायची आहे आणि ही फांदी तुम्हाला एका कुंडीमध्ये लावायची आहे. 1 दिवस उपायासाठीच आपल्याला लागणार आहे, त्यामुळे नुसती फांदी तोडून आणली, नुसतं एक मोठं पान दांड्यासहित तोडून आणलं आणि ते कुंडीत लावलं तरी चालेल. ही कुंडी फक्त आपल्याला आपल्या घराच्या समोर ठेवून द्यायची आहे आणि जिथे तुम्ही ही कुंडी ठेवलेली आहे, जिथे केळीचे झाड रोप किंवा हे जे पान आहे त्या समोर नेऊन हा उतारा ठेवून द्यायचा आहे. बघा, केळीच्या झाडामध्ये बृहस्पती देवांचा वास असतो आणि जेव्हा बृहस्पती देवांची तुम्ही कुठली सेवा कराल किंवा त्यांची कुठली प्रार्थना कराल, जेव्हा हा उतारा तुम्ही तिथे ठेवणार आहात तेव्हा तुमच्या नवऱ्याची, तुमच्या पतीची जी काही तुमच्याकडनं कुठली इच्छा असेल ती तुम्ही डायरेक्ट बृहस्पती देवांपर्यंत पोहोचवलेली आहे. बृहस्पती देव जे आहे ते नकारात्मकता शोषून घेणारे, वाईट शक्तींचा नाश करणारे आणि आपल्या घराचं कल्याण करणारे, घरामध्ये सुख समृद्धी शांती, घरामध्ये वैभव संपन्न करणारे देव आहे. जेव्हा हा उतारा तुम्ही तिथे केळीच्या झाडाजवळ ठेवणार आहात तेव्हा नक्कीच तुमच्या पतीची, मुलांची जी इच्छा असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्यांच्यामधील म्हणजे पती मुलांमधील जी नकारात्मकता आहे ती तिथपर्यंत पोहोचली जाईल. त्यांच्यातील सगळे जे काही दोष असतील, जे काही अवगुण असतील ते तिथेच समाप्त होऊन जातील आणि तुमच्या पतीची, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल, कारण साक्षात बृहस्पती देवांचा आशीर्वाद त्या दोघांच्या पाठीशी राहील. बघा, घरामध्ये कुठले कलह होत असतील तर ते कलह थांबतील, घराचं कल्याण होईल, घरात पैसा यायला लागेल, सगळी जी कामं आहेत ते व्यवस्थित एका मार्गाने व्हायला सुरुवात होईल. आता हा जो उतारा आहे तो रात्रभर तसाच ठेवून द्यायचा आहे. सकाळी उठल्यानंतर हा उतारा तुम्ही नेऊन कुठल्याही एखाद्या डस्टबिनमध्ये, गटारीमध्ये किंवा कुठेही तुम्ही फेकून देऊ शकतात आणि जे झाड तुम्ही ठेवलं होतं ते मुळासकट असेल तर घराच्या आजूबाजूला कुठेही लावा किंवा जर नाहीच लावायचं असेल तर तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये ते झाड, ते पान सोडून द्या. अशा पद्धतीने हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांसाठी, पतीसाठी प्रत्येक महिलेने हा उपाय नक्की करा. या उपायाने तुम्हाला असंख्य लाभ भेटतील. बघा, पौर्णिमेच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधीच खाली जात नाही आणि शनिवारी पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे तुम्हाला खूप उपाय करायचे आहेत. मात्र हा उपाय खास विशेष मुलांसाठी, पतीसाठी, तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी, घरामध्ये सुख समृद्धी, धनदौलत सगळंच प्राप्त करण्यासाठी आहे. त्यामुळे अगदी आशा करते की तुम्ही प्रत्येक महिला हा उपाय नक्कीच कराल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.